अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी दिसला उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला दुरावा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांच्या बाजूला बसणंही टाळलं। शिंदेंनी गोरेंना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं। उद्धवचे 2029 पर्यंत काही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना भेट। देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच कार्यक्रमात भेट। तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरे यांची मिश्किल प्रतिक्रिया। अंबादास दानवे मूळ भाजपचे, त्यांची राजकीय सुरुवात भाजपमधून। काही वाद झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। युतीचा धर्म म्हणून आम्ही अंबादास दानवेंना पाठिंबा दिला होता। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्यांनी अंबादास सारखा कार्यकर्ता मला दिला, पण आमचे लोक त्यांनी घेतले, त्याबद्दल मुख्यमंत्री बोलतील का? अंबादास तुम्ही पुन्हा येईन म्हणा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भातील भूमिकेसाठी सामनाची मुलाखत पहा। माध्यमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर। 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा। राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला। दोन भाऊ सोबत आल्याचा कुणाला त्रास होऊ नये, राज सोबत आलाय या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने कुणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तुम्ही आम्हाला खूप चांगले कार्यकर्ते दिले। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही आम्हाला दिले, ते तुम्हाला टिकवता आले नाही। उद्धव ठाकरेंच्या दानवेंवरील प्रतिक्रियेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। रोहित पवार यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून वर्णी। फ्रंटल आणि असेलचे प्रभारी म्हणूनही नियुक्ती। विविध मागण्यांसाठी आज परिचारकांचं राज्यभर आंदोलन। मुंबईतही आझाद मैदानावर करणार निदर्शनं। 18 जुलैपासून राज्यभरातील परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार। मुंबई पालिकेचे कर्मचारी संपाबाबत आज भूमिका स्पष्ट करणार। सकाळी 10च्या सुमारास भूमिका स्पष्ट केली जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे विधान भवनात बैठक घेणार असल्याची माहिती। संजय राऊत मानहानी प्रकरणात नारायण राणेंना दिलासा नाहीच। राणेंनी दाखल केलेली याचिका एमपी एमएलए कोर्टानं फेटाळली। 15 जानेवारी 2023ला नारायण राणेंनी संजय राऊतांना मी खासदार केल्याचं वक्तव्य केलं होतं। या विरोधात राऊतांनी मानहानीचा खटला दाखल केला होता। मविया सरकार कोसळल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय हे उशिरा सुचलेलं शहाणपण। राज्यपालांनी बहुमताची विचारणा केल्यानंतरची बैठकही बेकायदेशीर। देवेंद्र फडणवीसांची टीका। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधान भवन परिसरात शिवीगाळ। पडळकरांच्या गाडीचं दार लागल्याचा आव्हाडांचा आरोप। पडळकर आणि आव्हाडांमधलं वातावरण अधिवेशनात दुसऱ्यांदा तापलं। महाजनांच्या उघड नाराजीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन। अमित ठाकरेंकडून प्रकाश महाजनांना भेट घेण्याचं आश्वासन। फडणवीस प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान, तर श्रीकृष्णासारखी चातुर्यबुद्धी। परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांशी तुलना। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। योजनेद्वारे 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य। कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आता 90दा तपास अधिकारी बदलले। विजयसिंह बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गित्तेसह कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप। वाल्मी कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगरचा आरोप। एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांची युती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाण्यात आंदोलन। मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा।
मीरा भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी वाघ येतोय अशा आशयाच्या पोस्टरने वेधलं लक्ष. 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं हे बॅनर. प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीची शरद पवारांनी घेतली माहिती. विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण. मारवाडी या व्यापाऱ्यानं मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकलं. मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्यांची धिंड काढली. मराठीबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच. मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या नादी लागू नका. विक्रोळीतील प्रकारानंतर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. वसई विरारमधील जिल्हा परिषदेच्या 116 शाळा पालिकेकडे हस्तांतरित होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, तर रखडलेल्या रिंगरोडचाही प्रश्न सुटल्याची माहिती. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी सुनावणी संपन्न. प्रकरण सामंजस्याने प्रकरण सोडवण्याचा मेधा सोमय्या आणि संजय राऊतांना कोर्टाचा सल्ला. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 ऑगस्ट 2025ला होणार. फेसबुक लाईव्हने स्ट्राईक रेट मिळत नाही. आदेश सोडणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहत नाही. शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. सातारच्या वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थ मंत्रालयावर त्यांचा मोर्चा काढणार आहेत. बेकायदेशीर दगडखाण आणि क्रशर प्रकरणी प्रशासनाविरोधात मोर्चा काढणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता एका संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. मुंबई पालिकेतील सफाई कामगार खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार. 97% कामगारांचा संपाच्या बाजूने कौल. आज आझाद मैदानावरील मोर्चानंतर संपाचा निर्णय घेतला जाईल. पुण्याच्या पुरंदर विमानतळासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक. या बैठकीत मोबदल्यासह भूसंपादनाबाबत सध्या निर्णय झालेल्या तिढ्यावर मार्ग निघण्याची शक्यता. मत्स्य उत्पादनात 29,000 मेट्रिक टनची वाढ. ठाण्यात सर्वाधिक 28,000 टन आणि पालघरने 1,500 टन मत्स्य उत्पादन वाढीची नोंद. दिशा प्रकल्पामुळे ठाणे ग्रामीण भागातील 67,000हून अधिक मुलांना मराठी लिहिता वाचता येतं. मराठी भाषेसाठी ठाणे जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम. शहापूर तालुक्यातील विहा गावाजवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. नागपूर मेट्रोने ओलांडला 10 कोटी प्रवासी संख्येचा आकडा. प्रवासी संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक. कल्याणमध्ये चोरीची रिक्षा चालवत उदरनिर्वाह. सराईत रिक्षा चालक आरोपी आशिष मोरेला अटक. वाहन चोरीचे 3 गुन्हे उघड. 1 रिक्षा जप्त. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची कारवाई. भारतीय टपाल खात्यातर्फे सुरू होणार एपीटी ॲप्लिकेशन. डिजिटली सक्षम होण्यासाठी हे ॲप्लिकेशन रोल आउट करण्याची घोषणा. 22 जुलैला राज्यातील मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये सिस्टम अपग्रेड होणार. इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्याचा परिपत्रक सरकारने न काढल्याने एसटीला भुर्दंड. इलेक्ट्रिक एसटीमुळे दर महिन्याला अंदाजे 70 लाखांचा भुर्दंड. टोलमाफीचं परिपत्रक लवकर काढण्याची मागणी. कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू. मात्र उंची वाढीला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून विरोध. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी अलमट्टी धरणासंदर्भात आढावा बैठक घेतली. जळगावच्या अमळनेरमध्ये भांडेवाटप प्रक्रिया थांबवली. भांडेवाटप थांबवल्यानं महिला बांधकाम कामगार आक्रमक. कामगार महिलांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. जळगावच्या बोहरामधील ग्रामस्थांचा आमदार अनिल पाटलांच्या घरावर मोर्चा. बोहरा गावाच्या 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठी मोर्चा. मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बस सेवा. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कर्करोग तपासणी. तपासणीत 309 विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोगाचं निदान. रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. कृषी विभागातील महापराक्रमी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय? आमदार सुरेश धस यांचा विधानसभेत सवाल. कृषी अधिकाऱ्यांच्याच बायकोच्या आणि मुलांच्या नावावर 78 कंपन्या असल्याचा धस यांचा आरोप. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून अपहरण केलेला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया साजिद इलेक्ट्रिकवालाची सुटका. 50 लाखांच्या खंडणीसाठी साजिदचं अपहरण. 7 आरोपींना अटक. अकोल्यात एमडी ड्रग्ज तस्करी. 3,50,000चे 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. दोघांना अटक. अकोल्यातल्या खदान पोलिसांची कारवाई.
कल्याणमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून पसार झालेल्या चोरट्याला 24 तासात अटक. कल्याण कोळसेवाडी पोलिसांची कारवाई. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तुलसीराम शेंडे या कैद्याने केली आत्महत्या. अंतर्वस्त्राच्या इलेक्ट्रिकने गळफास घेऊन केली आत्महत्या. नागपूर सेंट्रल जेलमधील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. हातकणंगले तालुक्यातील आळते येथे भर दिवसा बंद बंगल्यात चोरी. सोनं, चांदी आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर फरार. दुकानासमोर फटाके लावू नका सांगितल्याचा राग आल्याने चौघांकडून महिलेला जबर मारहाण. पूनम कुलकर्णी असं मारहाण झालेल्या या महिलेचं नाव. इचलकरंजीच्या गावभाग परिसरातील घटना. गुन्हा दाखल. पोलिसात तक्रार केल्यानं पोटच्या मुलानेच आई वडिलांना केली मारहाण. इचलकरंजीच्या आसरानगर परिसरात घडली घटना. मारहाणीत वडील राजाराम लंगारे जखमी. नवी मुंबईत मनसेच्या निलेश बाणखिलेंसह 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथमधील 28 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचं आरक्षण जाहीर. प्रांत अधिकारी तहसीलदारांकडून आरक्षणाची सोडत. बदलापूर पूर्व पोलिसांनी हरवलेले चोरी झालेले मोबाईल शोधले. 20 मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द. नागरिकांनी मानले महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार. बदलापूर शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव अखेर थांबणार. अंबरनाथहून बदलापूरपर्यंत नवीन लाईन टाकण्याचं काम महावितरणनं हाती घेतलं. आमदार किसन कथोर यांच्या पाठपुराव्याला यश. मीरा रोडच्या शिवसेना शाखेत अमराठी नागरिकांना मराठी शिकवायला सुरुवात. महेश शिंदेच्या शाखेतून मराठीचे धडे गिरवायला सुरुवात. पालिका निवडणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन. मतदारांची गर्दी टाळण्यासाठी केंद्राची संख्या तब्बल 100ने वाढवण्याचा अंदाज. आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त. महाराष्ट्र तेलंगणा या 2 राज्यांमध्ये 14 गावांच्या समावेशावरून वाद होता. उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात. पहिल्याच पावसात बुलढाण्यातील वाघापूर अंतरी ते गुदरी रस्ता उखडला. रस्त्याचं काम करताना डांबर टाकलं नसल्याचं शेतकऱ्यांनी केलं उघडकीस. यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार. मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही. हवामान तज्ज्ञ SD सानप यांची माहिती. परभणी जिल्ह्यावर दुबार पेरणीचं संकट गडद. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीपाची पेरणी धोक्यात. शेतकरी चिंतेत. पिंपरी चिंचवडला पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% साठा. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणात 4 महिने पुरेल इतका पाणीसाठा. धुळे जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पीक संकटात. कृषी विभागाकडून औषधांची फवारणी करण्याचा सल्ला. अहिल्यानगरमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई. लाखोंचा माल जप्त. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये शेतकरी अर्जुन गवळींच्या शेतात चोरी. शेतातून डाळिंब चोरणाऱ्या दोघांना अटक. कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई. नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील पार्किंगमधून दुचाकी चोरीला. सराई चोरट्याला तहसील पोलिसांकडून अटक. चौकशीनंतर आणखी 3 वाहनां चोरीच्या घटना उघडकीस. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या कराडमध्ये सर्वपक्षीय घटनांकडून निषेध. जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त. आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान. वारीच्या कालावधीत 10,84,00,000 रुपयांचे दान. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रतिक्रिया. नंदुरबार शहरातील बुलेट वाहनधारकांमुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ. गाड्यांवरील मेडिफाईड सायलेन्सर जप्त. वाहनधारकांवर गुन्हा दाखल. वाहतूक शाखेची कारवाई. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जिंती आणि फडतरवाडीमध्ये देवांच्या बंधुभेटीचा सोहळा संपन्न. 400 वर्षाची परंपरा असलेला हा सोहळा आनंदात पार पडला. धुळे तालुक्यातील शिवधाणेत वृक्षारोपण तसंच ठिबक सिंचन उपक्रमाचा लोकार्पण सोहळा. वैकुंठधाम परिसरात 100 वृक्षांची लागवड. सोलापूरच्या माढ्यात पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू. अंगणात खेळत असताना 2 वर्षीय चिमुकला पाण्याच्या हौदात पडला. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाठ. जिल्ह्यात 70% पेरण्या पूर्ण. मात्र 60% शेतकऱ्यांनी अजूनही योजनेचा लाभ न घेतल्याची माहिती. नंदुरबारमधील सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या पुलाची शासनाकडून दखल. 6 दिवसात पुलाची दुरुस्ती केली जाईल. TV9च्या बातमीनंतर शासनाकडून पुलाच्या कामाची दखल. कोल्हापूरच्या कुरुंदवाडी शहरातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पूर्णपणे जळत नसल्याच्या घटना. परिणामी कुत्र्यांकडून मृतदेहाची विटंबना.
नाशिक महापालिकेत डोक्यावर हंडा घेऊन महिलांचा मोर्चा, पाणी समस्या, रस्त्यांसह विविध प्रश्नांवर महिला आक्रमक. नाशिक मनपात गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राजवट असल्याने सर्वपक्षीय मोर्चा. ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने दिंडी काढत सरकारचा निषेध. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील सर्वच धबधबे पावसामुळे प्रवाहित. धबधब्यांवर मनमुराद आनंद लुटतायत पर्यटक. सुधागड तालुक्यातील पडसरी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण. साताऱ्यातील पोवई नाक्यावर महाविद्यालयीन युवकांच्या 2 गटात हाणामारी. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सांगलीत 10वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने ड्रिंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार. देशातून नक्षल चळवळ संपणार नाही, नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा पत्रातून दावा. येत्या 21 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनात 8 विधेयकं सादर केली जातील. राज्य मुक्त विद्यालयात नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू. इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू. देशात इलेक्ट्रिक कार विक्रीचं प्रमाण गेल्या 3 वर्षात 21 पटींनी अधिक. इलेक्ट्रिक कार विक्रीचा प्रमाण 2028 पर्यंत 7% अधिक होईल, तज्ज्ञांचा अंदाज. हरियाणामधील रोहतकला बुधवारी पहाटे 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतक शहरापासून 17 किलोमीटर पूर्वेला. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू आंद्रे रसेल याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. एशियन कुस्ती स्पर्धेतील ब्रॉन्झ पदक विजेती आश्लेषा बागडेचा सोलापूरच्या करमाळ्यातील विहाळमध्ये सत्कार. विहाळ ग्रामस्थांकडून आश्लेषा बागडेचा सत्कार. व्यापार करारावरील चर्चेदरम्यान जूनमध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात वाढली. टॅरिफमुळे किमती वाढण्याची भीती असल्यानं अमेरिका ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात भारतीय वस्तूंची खरेदी.